तुम्हाला वाटतं असं हे मास्क लावून काय चोरी करायचं झालं का? तर चोरी करायला जाय ना मित्रांनो, फवारायला गेलो तुम्ही. हे पहा आपले फवारा, आता हे भाऊ फवारा आपल्या पाणी आणायला जायचे. तर मग आता हे पहा हे समजा रान फवारायचे. त्याच्यामुळे मी पहाटे पहाटे लवकर जातो, कारण की पाऊस केव्हा येईल काय सांगता येईना. तर मी कॅन घेऊन निघलो पाणी आणायला. पाणी आणायला पाणी वरच होतं, काढायची बेजार होती. पाणी काढलं आणि कॅन भरून घेतली समजी. कॅन भरायच्यानंतर मग मला काय की औषध नाही काढलं, तर मग आणि टायमाला सांडासांडी होती आपल्या कॅन. म्हणून आधी जाऊन औषध काढू. तर मग औषध काढवायला गेलो. औषध काढवायला गेल्यावर मग काय की किती माप टाकायचं हेच विसरून गेलो. मग अंदाजानं टाकलं म्या आणि बाकीच्या ह्याच्यात टाकून दिलं आपल्या. सर सर घर घर काढून टाकलं, म्हणजे की डबल ताणच राहणार नाही म्हणलं. काढून टाकल्यानंतर मग कसे एक जीव औषध होते. मग डबल घर काढून टाकलं आणि नीट निघलो फवारायकडे. तर फवारायला माझी बारी होती. हे पहा मग मला फवारायला सब मी येडीचा आहे करू लागलो. मग येडीचा आहे केल्यामुळे मला मरणाच्या भेटल्याशिवाय, कारण की मी औषध जाण करू लागलो. मग सब सोयाबीन फवारून टाकलं मित्रांनो. सोयाबीन फवारता मला काल की कापूस फवारायचा आहे. आणि मास्क याच्या मुलं की या सोयाबीनमध्ये औषध फवारायचं इतकं बेकार औषध आहे, त्याचा वास घेतल्यानंतर तुम्ही बेसुस होतात. म्हणून औषधाचं वास घेऊन म्हणून तोंड लावलं, तोंडाला मास्क लावला. मग आलो कापसात पाहिजे. कापूस एक नंबर झाला आपला, कारण की समजा आणि कापूस लावलेला आहे. पहा कापूस खूप वाढ झालेली याची, पण याच्यावर मोहा पडलेला आहे. त्याचं बी औषध फवारायचं आहे आपल्याला. तर मग काय घरी आल्यानंतर जेवण घेऊन करायचं आहे आणि डबल कापूस फवारायचा आहे. आणि हे पहा आपलं केळीचं रान जवळच. मग राऊंड घेतलं आणि कापसात तणाशे फवारलं, कारण की पाऊस चालू होता. नेहमीच पाऊस येत आहे आणि रानात वापसा होत नाही, त्यामुळे लवकरात लवकर राऊंड फवारून टाकलं बरं म्हणलं. मग भाऊ फवारा काय पाणी आणलं. मग काय आता मला डबल जायचं फवारायला, ती बी राऊंड तर मग फवारायचं कॅन्सल केलं मी, कारण की त्याच फवारा लावलं आणि बैल घेऊन चारा गेलो. बैल चारा गेल्यानंतर मला काय दिसलं, तर मला दिसलं खूप मोठा सर्प होता, जे की मुंगसाने करताडून टाकला होता. मी आगावच ताप आहे सर्पाचा भेव वाटला सर्प दिसला. याला याच्या विषयावर लाईक करा. मग काय मित्रांनो, मग बैल चारा गेलो. बैल चारला जाता सांगितलं. बैल चारणं पण इतकं सोपं नाही, कारण की कवा धानात येईन कवा धान काही सांगता येत नाही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट